आमच्या माडावरून भरपूर नारळ खाली पडले, पोय तुटूनच पडली. असं म्हणतात की एक नारळाचं पाणी सलाईनचं काम करतं, म्हणून आम्ही दोघं जण रोज एक एक नारळ फोडून पितो. हे बघा, हे अगोदर एक फोडलं, एक तांब्या पिऊन झाला. मस्त गोड आहे. यांना म्हटलं दुसरं पण फोडा, म्हणजे त्यांना एक तांब्यानी मला एक तांब्या, होय की नाही. अर्धा तांब्या, आता हे पहिल्या नारळाचा अर्धा तांब्या पाणी ते पियाले, अर्ध मी पियाले. हे पण छान मस्त सोलतायत नारळ, म्हणजे फोडतात आहे ते बघा. जास्त सोलायची गरजच नाही. पाणी पण खूप गोड आहे, म्हणून मी जरा पिते. नाही तर मला ना हे शेळ्याचं पाणी ना आवडतच नाही. पण आपल्या माडावरचे एकदम नारळ फ्रेश आहेत आणि पाणी पण गोड आहे, बरं वाटतं जरा. हे पण नारळ फोडण्यामध्ये एक नंबर आहेत बघा, कसं फोडतात ते. बघा किती पाणी ते. मला एकदम थोडं ठेवा, तुम्ही घ्या जास्त. आहे का मलाही धरले? नाही, हे मला वाटते फक्त पाण्याचे नारळ आहेत, शेलं बोलतात ते. घ्या तुम्ही, मला थोडं ठेवा, जास्त नको. गोड आहे, पिया मग. गोड असलं तरी मी अगोदर पियाले ना, म्हणून मला थोडंच ठेवा, जास्त नको. गोड आहे पाणी.